काल आपण अन्न टिकवण्याची जी पद्धत आहे त्याचा अभ्यास केला होता की आपण जे अन्न खातो ते फार काळ टिकत नाही म्हणजे बाहेर ठेवल्यावर, परंतु अन्न टिकवण्यासाठी काही पद्धती आहेत. त्याच्यामध्ये वाळवणे, गाळणे, बरोबर आहे की नाही? आठवते ना? वाळवून सुद्धा आपण अन्न टिकवू शकतो आणि थंड करून अन्न टिकवू शकतो आणि अजून एक उकडून अन्न टिकवू शकतो. उकडून दूध उकडून ठेवू शकतो ना काही काळ. नुसतं थंड दूध जर आपण ठेवलं लवकर खराब होते, परंतु जर दुधाला उकडून मग ठेवलं तर आपल्याला ते दूध अधिक काळापर्यंत वापरता येते. तर याच्यामध्ये अजून एक पद्धत आहे लोणचं. आठवते? माहिती? अनेक जण खाता बनवता. आज या ठिकाणी लोणचं कसं बनवायचं हे पाहणार आहोत. आणि या लोणचं बनवण्यासाठी जे काही साहित्य लागते त्याच्यामध्ये सर्वात आधी आपण लिंबाचं लोणचं बनवते म्हणून लिंब, त्यानंतर थोडं तेल लागणार आहे आपल्याला, मीठ आहे, त्यामध्ये मेथी म्हणजे मेथीचे दाणे, मेथी लागणार आहे, हळद लागणार आहे, मिरची पावडर आहे, त्यानंतर मस्टर्ड आहे, त्याला काय म्हणतात म्हणा आपलं सरसो म्हणतो आम्ही, ठीक आहे. आणि हिंग लागणार आहे. काय लागणार आहे? हिंग. आणि यासोबत आपल्याला इथे आग लागणार आहे. कशासाठी सांगतो, ज्वलन जाळायचं आपल्याला एक गोष्ट म्हणजे उकळायचं आहे पाणी. त्यानंतर आपल्याला चाकू लागणार आहे लिंब कट करायला आणि हे सगळं साहित्य. आणि ते लिंब लोणचं ज्या बरणीमध्ये बनवायचं आहे ती बरणीसुद्धा आपल्याला या ठिकाणी लागणार आहे. तर सर्वप्रथम मी ती बरणी जी आहे स्वच्छ धुवून पुसून घेतलेली आहे, कोरडी करून घेतलेली आहे. करायचं आहे स्टेप लक्षात घ्या, तुम्हाला घरी बनवायचं आहे. ओके. हे लोणचं वेगळ्या प्रकारचं आहे, ते आपण वर्षभर टिकेल यासाठी आपण हे लोणचं बनवतो. आपल्याला सर्वप्रथम पाणी उकडून घ्यायचं आहे थोडं आणि त्याच्यामध्ये हे लिंब टाकायची आहे. त्याकडे प्रयोगशाळेमध्ये आपण हे करते म्हणून आपण या साधनांचा साहित्याचा पर्यायी वापर करते, परंतु घरी तुम्ही करताना जे तुमच्या किचनमध्ये साहित्य आहे, भांडे आहेत, त्याचाच उपयोग करायचा आहे. तर सर्वप्रथम आपण पाणी उकडून घेऊया आणि कशासाठी हे सांगतो. पाणी उकळल्यानंतर आपण त्याच्यामध्ये लिंब 5 मिनिटं भिजू घालायचे आहेत, जेणेकरून ते टणक जे आहे कडक आहे थोडे सॉफ्ट होतील. ओके. So now the water is going to boil, and then after boiling water we will put the lemon into the water and then we will wait for 5 minutes and then we will cut it. मग आपण त्याला काय करू? कट करू. तो आपण वाट बघूया की पाणी पटकन कसं बॉईल होतं. आता आपण थोडी मेथी धक्का टेबलला हातात लावू, थोडी मेथी आणि मस्टर्ड आपण या ठिकाणी गरम करणार. त्याच्या सगळ्यांनी आणि गरम केल्यानंतर याला आपल्याला शेकून झाल्यावर याला आपल्याला छान बारीक करायचं आणि एका बाजूला घेतो म्हणजे ते लवकर. आपल्याकडे गॅस नाही, परंतु आपण आपली पर्यायी जे व्यवस्था आहे ते आपण या ठिकाणी वापरली आहे. आता हे बंद झालं आहे, बॉईल झालेला आहे, तो त्याला बंद करून घेऊया. आणि हे बॉईल झालेलं पाणी मागे यामध्ये आपल्या मागे त्यामध्ये टाकूया. हे जे टेक्निक भारी आहे. एवढा वेळ द्यायचा आहे लक्षात ठेवा. हे बाजून झालं पण गोष्टी नसतं झालं ना. तर आता हे याचं काम झालं. याच्यामध्ये आपण मी काय करणार आहे, लिंब टाकूया. 2 3 4 5 6 आणि याला आपण झाकून ठेवूया थोडा वेळ. 5 मिनिटं झाकूया. किती मिनिटं? काय केलं? पहिली स्टेप मी काय केली, लेमन साठी पाणी उकळलं आणि मग त्या पाण्यामध्ये 5 मिनिटं लेमन भिजू घालणार आहे. आणि ते करताना त्या पाण्यावर जर काय केलं मी झाकून ठेवलेलं ते आहे. कोणकोणत्या खाद्यपदार्थामध्ये हे जे मीठ आहे, मेथी आहे, हे जे पदार्थ आहेत हे या लिंबाला त्याची म्हणजे लिंबाला साठवून ठेवण्यासाठी उपयोगी पडतात. आणि यांचं एक नाव सांगितलं होतं की जे खाद्यपदार्थ टिकवून ठेवण्यासाठी मदत करतात. काय होतं त्यांना? काय म्हणायचं आपण? टिकवण्यासाठी परी काय परिरक्षक म्हणून आपण त्यांना ओळखतो. ह्या परिरक्षकांचं काम आहे की ते खाद्यपदार्थ आहे त्यांना टिकवून ठेवणे, त्यांची लाईफ वाढवणे. आता भाजतंय ना म्हणून वाचते. स्टॉप करू शकतो. तर आता आपले जे लेमन्स आहेत ते छान मऊ झालेले आहेत. आपण गरम पाण्यामध्ये त्याला उकळून ठेवलं होतं, म्हणजे उकळलेल्या पाण्यामध्ये आपण त्याला ठेवलं होतं 5-6 मिनिटं आणि ते छान आता सॉफ्ट झालेले आहेत. ओके. सॉफ्ट झालेले आहे. आता आपण काय करणार आहोत, या लेमनला काय करूया, आणि त्यासाठी मला काय लागणार, चाकू लागणार आहे. तर हे जे आपलं हे आहे याला काय म्हणतो, टिफिनरी, याला ज्याच्यावर कट करणार चॉपिंग बोर्ड. त्याला आपण तात्पुरत्या स्वरूपात एक लाकूड घेतलेलं आहे आणि याच्यावरच आपण ते कापणार. परंतु त्याआधी हे जे लेमन आहेत
या लेमनला आपल्याला पुसून घ्यायचं आहे, कोरडं करून घ्यायचं आणि हे विसरायचं नाही. सरसो आणि हिंग टाकायचं. ठीक आहे, याच्यामध्ये आपल्याला जरा हिंग मी घेते थोडंसं. हिंग माहिती आहे ना तुम्हाला? हो. थोडं हिंग आणि थोडंसं काय त्याला गरम करूया छान आणि उकळल्यानंतर आपण खाली छान या ठिकाणी हे आपलं सरसो आणि मेथी बारीक झालेलं आहे. हे मिक्सर जे आहे आपल्याला लेमनच्या तुकड्यांमध्ये आपण कट करून टाकायचं आणि या ठिकाणी हे सुद्धा आपलं तयार झालेलं आहे. याला थोडा वेळ थंड बॉईल होऊ द्या आणखी आणि मग याला थंड करूया. मग आपलं याचं जे फायरचं जे काम आहे ते बंद होईल आणि त्याला आपण ठेवून देणार. एखादी आठ झाले. अशाच प्रकारे दुसऱ्या लिंबाचे पण बघा रस कसं निघतं. अरे मिक्स करतो जरा, तुम्हाला डेलिकेट जाईल. राहू द्या, मिक्स करतो जरा. सॉफ्ट झालं ना सगळं निघून जाईल. तर आता याच्यामध्ये आपण काय काय टाकणार आहोत? सर्वप्रथम जो आपण मस्टर्ड आणि मेथीचं जे बारीक भुगा केलेला आहे तो भुगा या ठिकाणी टाकणार आहोत. ओके, आता या भुग्याला चांगलं मिक्स करून घेतो याच्यासोबत. त्यासाठी मला चम्मच जागा लागणार आहे, परंतु लोणचं बनवताना काळजी घ्यायचं की पुसून घ्यायचं आहे. पाणी जास्त त्याच्यामध्ये, पाण्याचं मात्रा राहू नये. याला छान मी असं हे करणार आहोत, मिक्स करणार आहोत. लोणच्याला दिसतंय का? काच किंवा मातीची ते आपण असते तुम्ही दाखवले त्याप्रमाणे. लोखंडाची जनरली वापरू नका. नंतर आपण याच्यामध्ये 2 चम्मच थोडंसं असं तिखट टाकूया. हा, त्यालाही मिक्स करूया. नंतर थोडी हळद या ठिकाणी टर्मरिक टाकूया. नंतर आपल्याला चवीपुरतं मीठ या ठिकाणी टाकूया. 1.5 चम्मच टाकले. कसं वाटत आहे? आणि याला चांगलं मिक्स करायचं आहे. लगेच हे नाही, त्रास आला म्हणजे सोडून द्यायचं नाही. लगेच नाही हे करायचं, याला छान मिक्स करायचं आहे खाली वर सगळ्यांना. आणि नंतर हे सगळं मिक्स झाल्यानंतर शेवटी आपण त्या तेलामध्ये टाकल्या मोहरी आणि हिंग. त्याला छान थंड होऊ द्यायचं आहे. ते अजून गरम आहे, थंड होऊ द्यायचं आहे. आणि मग थंड झालेलं ते यामध्ये मिक्स करायचं आहे आणि त्याला सुद्धा मिक्स करून घ्यायचं आहे. तोपर्यंत हिंग पण टाकलं ना आपण. बस हे 2 परिरक्षके आहेत ज्याचं ते या लोणच्याला लांब काळापर्यंत टिकून ठेवण्यासाठी. हा, आले वास आलाय लोणच्यासारखं. कोणाला घ्यायचं आहे का? घे का सिद्धू? वास घेऊन गौरी घे. अबे हा, येतं की लोणच्यासारखं येतं ना? माझ्या तोंडाला पाणी सुटलं. हा, तसंच घेऊन बघ. अरे मला सांग, नाही येत आहे. मला कळेल कसं जमलं की नाही. वास मला नाही, माझ्या नाक केलं होतं. येते ना? हा हा, म्हणजे जमलंय आपलं. काही प्रयोग फसला तर आपण थोडा वेळ अजून याला मिक्स करूया खालीवर. आणि मग यावर याचं झाकण जे आहे कुठे रे ठेवायचा, थोडा वेळ लावूया. असंच ठेवूया सध्याचं. मी दुकानात गेलेलो आणि तो मला म्हणाला 180 रुपयाची बरणी आहे. मी म्हणालो मी मूर्ख आहे का? जेव्हा दुकानात जाता तर बार्गेनिंग म्हणजेच भाव करणे फार गरजेचं आहे. मी त्याला म्हणलं 80 रुपयात दे. तो म्हणाला नाही 100 रुपये किलो. मी 110 म्हणालो. नाही म्हणजे सर घेऊन घ्या फक्त 100 रुपये. 90 रुपयाला मीच खरेदी केली. म्हणलं ठीक आहे. म्हणजे 180 रुपयाची कितीमध्ये मिळाली बरणी? हां, त्यामुळे दुकानात ज्यावेळी जाता त्यावेळी शक्यतो साध्या दुकानात जायचं, मॉलमध्ये नाही. जे आपली लोकल दुकान आहे हां, तिथं जायचं म्हणजे तिथं भावसुद्धा कमी जास्त करता येते. हां, डाऊट काढू नंतर मग बनवण्याच्या शेवटच्या टप्प्यावर आहोत. हे जे तेलामध्ये आपण मस्टर्ड आणि हिंग टाकून गरम केलं होतं हां, ते आता याच्यामध्ये शेवटी टाकायचं आहे. टाकू? हॅलो, अशा प्रकारे या मिक्सरला म्हणजे या लोणच्याला अशा प्रकारे आपण आता पुन्हा मिक्स करून घेणार.
जनरली तेल कमीच वापरायचं. मला तेल कमी खायची सवय म्हणून मी याच्यामध्ये तेल कमी. कुठले कमीच तेल बरं असते, जास्त हे नाही मला. हां आणि त्याला छान ढवळून हे करके मिक्सर. अशा प्रकारे आपलं या ठिकाणी लोणचं तयार.